इतिहासाचं एक पान. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल भीम लवर. सर्वांना क्रांतिकारी आणि स्वाभिमानी जय भीम. तर आज आपण एक इतिहासाचं पान वाचणार आहोत. तर फाशीची शिक्षा मरेपर्यंत फाशी का झाली, एक जिवलग उदाहरण मी घेऊन आले तुमच्यासाठी. 9/10/1938 म्हणजे 85 वर्षापूर्वी दक्षिण सोलापूर येथे 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिकर पाटील या मराठी समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता. ब्रिटिश सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची सजा ठोठावली. आपल्या मुलाला विनाकारण फाशी सजा देण्यात आली. हा अन्याय आहे, मला न्याय पाहिजे, असं बोलत पुंडलिक पाटील न्यायालयात रडायला लागले. कारण नुकतीच बाळंत झाली होती आणि शिवप्पाचा मुलगा हा फक्त 11 महिन्याचा होता. त्या मुलाला शिवप्पाने सुद्धा बघितले नव्हते. फक्त त्याला जेलमध्ये सांगण्यात आले होते, तुझ्या पत्नीला मुलगा झाला आहे. शिवप्पाचा बाप हा गावचा पाटील होता. पैसा संपत्ती खूप होती. मान सन्मान उठ बस वगैरे गावात चांगलंच होतं. पण पुंडलिक पाटील शिवप्पाचे वडील यांनी चांगला वकील करण्याचं ठरवलं आणि आपल्या मुलाला फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी पुंडलिक पाटील पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यासाठी आणि लावण्यास तयार होते. त्यासाठी चांगला वकील शोधण्यासाठी गाव शहर फिरत होते. खूप वकील कायदे तज्ञ त्यांच्याकडे पुंडलिक पाटील जाऊन आले, पण त्या सर्वांनी हात वर केले. आता आम्ही काहीच करू शकत नाही. न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो. तुमच्या मुलाला फाशी होणार आणि त्यातून त्याला साक्षात देव जरी आले तरी ते सुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असं सर्व नामवंत कायदे तज्ञ आणि त्यावेळेचे सुप्रसिद्ध वकील यांनी सुद्धा हार मानली होती. त्यांनी सुद्धा पुंडलिक यांना मी यात काहीच करू शकत नाही असं स्पष्ट सांगितले. सर्वांचं मत आणि त्यांची भूमिका पाहून पुंडलिक पाटील हताश झाले. ते आता फक्त आपल्या निष्पाप मुलाला मृत्यू आपल्या उघड्या डोळ्याने पाहणार होते. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं. असंच काही दिसू गेलं. तो फेब्रुवारी महिना होता. पुंडलिक पाटील यांचा विजयपूर एक नातेवाईक पुंडलिक पाटील यांना भेटण्यासाठी आला होता. त्याचे नाव आडवाणी. ते विजयपूरमध्ये एक सामाजिक सुधारक म्हणून कार्य करत होते. त्यांना पुंडलिक पाटील यांना सर्व माहिती दिली. माझा मुलगा बेगुन्हेगार आहे, पण सरकार खरं आरोपी सोडून एक निष्पाप मुलाला फासावर देत आहे. मला न्याय पाहिजे. त्यातून आडवाणी यांनी सर्व सांगितलं. ते कोणाला जाऊन भेटले, मोठमोठ्या वकिलांना जाऊन भेटले, पण कोणीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आणि माझी केस सुद्धा घेत नाही. पुंडलिक पाटील यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर आडवाणी यांनी त्यांना सांगितलं, आपण एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन भेटू. ते खूप मोठे बॅरिस्टर आणि उच्च कायदे तज्ञ आहेत. ते काहीतरी करतील, असं बोलून आडवाणी यांनी पुंडलिक पाटील यांना उद्या आपण मुंबईला जाऊ, बॅरिस्टर आंबेडकर साहेबांना भेटू, यातून काही तर नक्कीच मार्ग काढतील. आडवाणी यांची अशा विश्वासाच्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांची आशा उंचावली आणि त्यांनी आशेची किरण दिसून आली. ठरवल्याप्रमाणे ते दोघे पुंडलिक पाटील यांच्या ॲम्बॅसेडर करून मुंबईला निघाले. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यांना भेटले नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पनवेल फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी गेले होते असे त्यांना समजले. ते तडक पनवेलच्या दिशेने निघाले. त्या पनवेलमध्ये रात्र पोहोचले. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्या सकाळी येऊन मला भेटा, मी बघतो तुमची काय केस आहे ते, असे सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांची उत्साह वाढला. कारण आतापर्यंत ते ज्या कायदेतज्ञाला नामवंत वकिलांना जाऊन भेटले होते त्या सर्व वकिलांनी त्यांना सॉरी, आम्ही यात काहीच करू शकत नाही असं सांगितलं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना मी बघतो तुमची काय केस आहे, यात मी बघतो हा शब्द फार दिलासादायक पुंडलिक पाटील यांना वाटला आणि त्यांनी एक आशेची किरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये बघायला मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अडवाणी आणि पुंडलिक पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. ते दोघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोफ्यावर बसून त्यांचे म्हणणे ऐकण्यास तात्पर्य झाले. पण इथे एक प्रॉब्लेम होती, तो म्हणजे पुंडलिक पाटील हे दक्षिण सोलापूरचे असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हती. ते कन्नड बोलायचे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची भाषा समजत नव्हती. अखेर थोडीफार मराठी येत असल्याने अडवाणी यांनी त्यांची भाषांतर करण्यास सांगितली. पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे फाईल स्वतःजवळ ठेवून घेतली आणि सांगितलं, मी तुमची केस घेतली आहे. फाशी सुनावणीच्या वेळेस कोर्टात येईल आणि याला अजून 6 महिने आहे. मी येईन तेव्हा कोर्टात आत तुम्ही निश्चित जा. ठरवल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर सत्र न्यायालय आरोपीच्या बाजू मांडण्यास हजर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आहेत हे वर्त सोलापूर, वेजपूर इथे आजूबाजूच्या गावांना समजले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी त्या सोलापूर शहराच्या कोर्टात हजारो लोक जमले होते. काही ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सांगत की त्यावेळी सोलापूर शहरातील हॉटेल्स, दुकानं यांच्यावरील सर्व खाद्यपदार्थ, साहित्य, पुस्तकं आदी सर्व संपन्न होते. हे त्या दिवसाचा उच्चांक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टात आल्यावर स्वतः त्या न्यायाधीशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले. केस चालू झाली. दोन्ही वकिलाने व्यक्तवाद झाल्यावर सत्र न्यायालयाने न्यायाधीशांना पूर्व फाशीची शिक्षावर शिक्कामोर्तब करून फाशीची सजा सुनावण्यात आली. न्यायाधीशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितले, आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत आहेत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकंच बोलले, ठीक आहे, मला मान्य आहे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हायली पाहिजे, माझी काही हरकत नाही. पण माझी एक अट आहे, आरोपीला जेव्हा फाशी देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालयीन मंडळी तिथे हजर असायला हवे. आत मी कुठलाच क्वेश्चन दाखल करत नाही. 1.5 महिना गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर कारागृहात हजर झाले. तिथे शिवप्पा फाशी देणार होते. त्या कारागृहात हजर झाले. ठरवल्याप्रमाणे आणि कायद्याच्या सचोटीत राहून न्यायालयाच्या कामकाज सुरू झाले. न्यायाधीशाने सुद्धा हजर झाले. आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली. आरोपीला फाशीच्या दिशेने आणण्यात आले. इकडे पुंडलिक पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे सादर भावना होते त्यावर खेद व्यक्त करत होते. अडवाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना याच्यातून काहीतरी दिलासा पर्याय शोधून काढतील म्हणून पूर्ण विश्वास ठेवून होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर स्वतः फाशी द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं स्पष्ट सांगत आहेत. हे असं कसं बॅरिस्टर, असं अनेक कुशंका त्या दोघांच्या मनात प्रश्नाचं ग्रहण करत होतं. इकडे आरोपीला
फाशीच्या तक्त्यावर आणलं, त्याच्यावर काळा कपडा टाकला. हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे बसून बघत होते आणि न्यायाधीशांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत होते. जलदान आरोपी शिवप्पा याच्या गळ्यात फाशीची दोरखड टाकली. त्यावर लगेच बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टॉप द माय लॉर्ड असं बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले. न्यायाधीश काहीच समजलं नाही. बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ओरडले, स्टॉप द दिस ॲक्टिव्हली माय लॉर्ड. न्यायाधीश बॅरिस्टर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत म्हणाले, व्हॉट इज द स्टॉप द क्वेश्चन, वाय स्टॉप द करेक्ट ॲक्टिव्हली. बॅरिस्टर आंबेडकर, माय लॉर्ड, तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती, ती जीव घेण्याची नाही. तुमची सजा आता पूर्ण झाली. तुमच्या न्यायालयाने कामकाजानुसार आरोपीच्या गळ्यात फासा अडकवला, त्यात ते सजा पूर्ण झाली. आता तुम्ही आरोपीला कुठलीही सजा देऊ शकत नाही. आरोपीला दोषी मुक्त झाला आहे. तुमची सजा आरोपींनी पूर्ण भोगली आणि पूर्ण केली. आणि बॅरिस्टर आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं ते ब्रिटिश न्यायाधीशाला मान्य करावं लागलं आणि तेव्हापासून आरोपीला फाशीची सजा देताना मरेपर्यंत फाशी अशी सजा देण्यात येते आणि शिवप्पा यांचे निर्दोष मुक्त. लेख खूप मोठा होईल, पण जाता जाता थोडक्यात सांगतो. आज हे पाटील यांच्या देवघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तिवत पुतळा आहे. आजचे जे पाटील यांची पिढी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रोज पूजा करते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जी ॲम्बॅसेडर कार बघतो ती पुंडलिक त्यांच्या जन्मदिनाच्या दिनी भेट म्हणून दिली आणि पूर्ण गावात पुंडलिक पाटील यांनी सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातावर ठेवून पूर्ण सोलापुरात साखर वाटली. जय भीम, जय संविधान.